विपुक्ष जर आपण पाहिलं तर निवी आदिवासीवाडी ज्ञानेश्वर मात्र स्ट्राईकला आहे आणि सूरज कोहली आपण पाहते गोलंदाज ट्रॅकवर आहे सिंगल घेतली आहे आणि लॉंग ऑफ मध्ये चेंडूला फेकला गेला सिंगलने मात्र सुरुवात केली आहे अर्थातच निवी आदिवासी या संघाने आता मात्र स्ट्राईकला असेल तो नितीन इथून मात्र 4 ओव्हरची मॅच आहे तिसरी मॅच आपण पाहताय तर चौथी मॅच त्रिदेव 11 रोहा दीपेश 11 आदर्श नगर दोन्ही संघांनी टॉससाठी तयार राहायचं आहे पहिल्या फेरीमधला शेवटचा अंतिम सामना त्रिदेव 11 रोहा आणि दीपेश 11 आदर्श नगर दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉससाठी तयार राहायचं आहे बघा 4 ओव्हरची मॅच आहे सूरज कोहली आपण गोलंदाज ट्रॅकवर पाहता पहिला चेंडू फेकला सिंगलने मात्र सुरुवात ज्ञानेश्वरने केली आपल्या संघासाठी कारण इथून एक चांगली धावसंख्या बनवायचा प्रयत्न असेल बॅटिंग करणाऱ्या संघाचा फुलटा चेंडू होता पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू आपण पाहतो थर्ड मॅन रिझर्व्हमध्ये जाईल सिंगल मिळेल ती मात्र नितीनला आणि सिंगलने मात्र नितीन सुद्धा आपला अकाउंट ओपन करेल धावसंख्या सध्याच्या घडीला प्रथम बॅटिंग करत असताना निवी आदिवासीवाडी संघाची बिनबाद 2 अशी धावसंख्या आहे जिथे पॉवर प्लेचा पहिला षटक आपण पाहतो तर सूरज कोहली यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळते बघा आज राधा माधव हा संघ आपण पाहतो तर श्री दहावीर असोसिएशन मध्ये टॉप मधला संघ आहे ज्याने आपण पाहतो तर आपल्या या दहावीर असोसिएशन मध्ये बरेचशा बक्षिसा पटकायत परंतु आज आपण पाहतोय सरपंच चषक मध्ये सुद्धा त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान आहे आणि ते मात्र इथून त्यांना पेलावा सुद्धा लागेल आज त्यांची नजर या चषकावर नक्कीच असेल परंतु यासाठी चांगली कामगिरी करावी लागेल पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता आडवा बॅटने खेळला आहे तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं नाही आहे परंतु इथे तेवढंच आपण पाहतोय प्रोडक्शन सुद्धा आहे सिंगल मिळेल आणि सिंगलच्या जोरावर धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकेल धावसंख्या बिनबाद प्रथम बॅटिंग करत असताना 3 अशी धावसंख्या आहे ती अर्थातच प्रथम बॅटिंग करत असताना निवी आदिवासी या संघाची टॉस आल्यानंतर इथे बॅटिंग करायची आहे कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सनी 11 वर्से ए संघाचा दबदबा राहिला आहे सेमीफायनलची मॅच पाहिली गणराज 11 भुवनेश्वर आणि सनी 11 वर्से ए मध्ये आणि सनी 11 वर्से संघ आपण पाहतो फायनलमध्ये दाखल झाला आहे कालच्या दिवसामध्ये रामा म्हात्रे साहेब हे खुश होते आज पुन्हा एकदा पाहायचं आहे की कोणाचा दबदबा राहील आणि इथं कोणाचा खेळ चांगला राहील पुन्हा एकदा गोलंदाज सूरज आपल्या ओव्हरमधला पुढच्या सज्ज होते नितीन मात्र स्ट्राईकला पुण्याला चांगला फटकारा चेंडू आपण पद्धती डीप कव्हरला मिळेल एक सिंगल इथे मिळेल सिंगलने मात्र इथे धावफलक चालू आहे बॅटिंग करणाऱ्या संघाचा धावसंख्येचा आपण विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 4 धावा सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळत आहेत 4 ओव्हरची मॅच आहे इथून कमीत कमी 40+ धावा अपेक्षित असेल तर बॅटिंग करणाऱ्या संघाला परंतु सूरज कोहली हा एक असा गोलंदाज आहे तो मात्र इथून कमी धावा नक्कीच खर्च करण्याचा माणूस आहे इथून मात्र चॅलेंज बॅटरला द्यावा लागेल की या ओव्हरमध्ये मी इथून एवढ्या धावा गोला करेन पुन्हा एकदा खोला टाकायला चेंडू आहे सिंगल पुन्हा एकदा चेंडू ऑन ऑफ ला पाहायला मिळेल धावसंख्या 1 ने वाढेल आणि धावसंख्या 5 चेंडू आणि 5 धावा त्रिदेव 11 रोहा आणि आदर्श नगर या दोन्ही संघांची शेवटची मॅच आहे बघा इथून राधा माधव संघाचा कोणताही गोलंदाज असो ज्याने आपण पाहिजे ते लगातारचे 3 विकेट घेतले राहुल बबल यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे पुन्हा त्या लो फुलटा चेंडू आडवा बॅटने केला चेंडू आपण पाहतो मिड विकेट मधून सरळ कार्पेटच्या सहाय्याने येईल पहिला चौकार डीजेला असेल संधी आपण पाहतो सिंगलने सुरुवात केली 5 चेंडूमध्ये 5 धावा आल्या परंतु शेवटच्या चेंडू आपण पाहतोय तर नितीनच्या बॅटमधून चौकार आलाय धावसंख्येला आकार दिला जाईल बिनबाद प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या 9 आहे आपण पाहत आहात अर्थातच ग्रुप ग्रामपंचायत वर्षे आयोजित सरपंच चषक 2024 या स्पर्धेचं आयोजन आहे एक जबरदस्त आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते अर्थातच खूप सारी मेहनत घेतलेली आहे आणि अर्थातच या मेहनतीला आपण पाहिलं तर अर्थातच अजिंक्य सुटे असेल संकेत शिंदे सूरज म्हात्रे अतिश पडवल प्रशांत जंगम तुषार कांबळे किशोर पाटील राजू केरकर शुभम हातकमकर केशव शीत दीपेश दिसले सुमित वाडकर अवधेश प्रजापती विनायक मोहिते यांच्या माध्यमातून घेतलेली मेहनत आणि सर्व कमिटी मेंबरने घेतलेली मेहनत यांच्यामुळेच आपल्याला सरपंच चषक 2024 आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज आलाय अभिषेक आलाय आणि इथे मात्र फटका फसला चेंडू नोमॅन्स लँड्स मध्ये पडेल सिंगल घेतली आहे डबलला मानस होतं परंतु धाडस केलं जाणार नाहीये सर सलामत तो पकडी 50 बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणतात दोन बॅटर धावसंख्या 1 ने वाढेल आणि धावसंख्या सध्याच्याकडे दुहेरीमध्ये 10 इथे मात्र पाहायला मिळेल जिथे गोलंदाज ट्रायकर अभिषेक आलाय इथून मात्र चांगली सुरुवात करावी लागेल एक चौकार आलाय 7 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत
अर्थातच त्रिदेव 11 रोहा आणि दीपेश 11 आदर्श नगर पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना असेल। दोन्ही संघांना विनंती असेल की आपण आपली प्लेइंग लिस्ट तयार ठेवायची आहे। पुण्यात हाफ टॅकर चेंडू होता, शॉर्ट ऑन बॉल केला, चेंडू आपण पाहते पॉईंट रिजनला पाहायला मिळतोय। सिंगल कंप्लीट केली, डबलला पुन्हा एकदा पलटलेत, डबल कंप्लीट केले, ट्रिबलला पलटलेत आणि तिसरी सुद्धा इथे कंप्लीट केली आहे। बघा ज्ञानेश्वर आणि नितीनला सुद्धा माहिती आहे इथून धावा बनवणं खूप गरजेचं आहे। धावसंख्या सध्याच्या घडीला 13 अशी धावसंख्या आहे, जिथे दुसरा गोलंदाज ट्राय करू आपण पाहते अभिषेक आहे, थोडासा नाराज आहे। धावसंख्या 13 आहे आणि दुसरा षटक मात्र इथे मार्गस्थ आहे। गोलंदाज ट्राय करू आपण अभिषेक याला पाहत आहे, जिथे आपला ओव्हरमधला तिसरा चेंडू घेऊन पुढे हाफ टॅकर चेंडू पंचांनी पाहायला सांगितले। एक प्लॅटफॉर्म नंबर 1 वर येणारी गाडी प्लॅटफॉर्म नंबर 2 वर येते, वाईट असेल, धावसंख्या 1 वाढेल, धावसंख्या 14 मात्र इथे पाहायला मिळते, जिथे आपल्याला पाहायला मिळते राधा माधव या संघाने टॉस जिंकला, प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि निवी आदिवासीवाडी या संघाला मात्र बॅटिंगसाठी त्यांनी आमंत्रित केलंय। आतापर्यंत आपण पाहिलं तर धावसंख्या 14 आहे, जिथे गोलंदाज ट्राय करू आपण अभिषेक याला पाहत आहे। हाफ टॅकर चेंडू आहे, शॉर्ट बॉल केलाय, फटक्या पासला, चेंडू आपण पाहतो तर मिड विकेट मध्ये आहे आणि इथे मात्र झेल सुटलाय, धरतीला दान झालाय झेल मी म्हणेन। त्या दरम्यान मात्र इथे 2 धावा तर कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येला आकार दिला जाईल आणि धावसंख्या ती मात्र 16 धावा। या ओव्हरचा विचार केला अजून सुद्धा जर आपण पाहिलं तर 3 चेंडू शिल्लक आहेत, धावसंख्या 16 आहे। मागच्या मॅच मध्ये आपण पाहतो अवघ्या 22 बनवल्या होत्या त्या निवी ठाकूरवाडी या संघाने, इथे मात्र पाहायचं आहे या ओव्हरमध्ये आतापर्यंत 16 धावा आल्यात। हो पुन्हा थोडासा वेगळा टाकला चेंडू आहे, चेंडू आपण पाहतो डॉट जाईल, धावसंख्या 16 आहे। या ओव्हरमध्ये अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत, जिथे आपण पाहतोय तर सरपंच चषक 2024 पर्व दुसऱ्यामध्ये आहोत आणि या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये तिसरी मॅच आपल्या समोर आहे। हो इथे मात्र पुन्हा मोठ्या फटक्याचा प्रयत्न आहे, पण तो बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही, डॉट चेंडू पुन्हा इथे पाहायला मिळेल आणि या ओव्हरचा विचार करता अभिषेक गोलंदाज ट्राय करून आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या 16 मात्र 16 वर थांबलेली आहे, ती बॅटिंग करत असताना निवी आदिवासी वाडी या संघाची। या ओव्हरचा विचार केला तर मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे। बघा 5 चेंडूचा खेळ झालाय, धावा आलेल्या नाहीयेत। हो इथे मात्र पुन्हा एकदा पंच हात आपला कोणता की हा मात्र वाईट असेल, धावसंख्या 1 वाढेल। धावसंख्याचा आपण विचार करता 17 ही मात्र धावसंख्या पाहायला मिळेल। प्रथम बॅटिंग करत असताना आईला प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसामध्ये तिसरी मॅच आपल्या समोर आहे। एक साईडला राधा माधव भुवनेश्वर तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय तर निवी आदिवासीवाडी हा आपल्याला संघ पाहायला मिळतोय, जिथे टॉस आल्यानंतर प्रथम बॅटिंग करायची आहे। या ओव्हरचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे। हाफ टॅकर चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट बॉल करायचा होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही, षटक क्रमांक इथे मात्र दुसरा समाप्त होत आहे। 12 चेंडूचा खेळ संपलाय। प्रथम बॅटिंग करत असताना बिन बाद निवी आदिवासीवाडी संघाची धावसंख्या आपण पाहता 8.5च्या सरने 17 अशी धावसंख्या झालेली आहे। 12 चेंडूचा खेळ अजून सुद्धा शिल्लक आहे, तर थोडासा ब्रेक घेऊया, जाऊया डीजे कडे। कोहली आला, त्यांनी मात्र 9 धावा खर्च केल्या। दुसऱ्या ओव्हरमध्ये अभिषेक आला, त्यांनी 7 धावा खर्च केल्या। धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 17 आहे। तर या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या, धावसंख्या 17 आहे आणि आता मात्र पदे स्वतः कर्णधार शुभम हातकामकर गोलंदाज ट्रॅकवर आहे आणि इथे मात्र नितीन स्ट्राईकला पाहायला मिळते। चांगला फटका केला, चेंडू आपण पदे पुण्याचा लॉंग ऑफ सिंगल कंप्लीट केले, डबलला पुन्हा एकदा पलटलेत आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील। धावसंख्या 2 वाढेल आणि धावसंख्या 19 मात्र इथे पाहायला मिळते, जिथे गोलंदाज ट्रॅकवर आपण शुभमला बाद आहे। 2 धावेने मात्र इथे सुरुवात केली आहे, धावसंख्या 19 झालेली आहे। बघा इथून कमीत कमी 40 धावा कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग गंधराज इलेव्हन भुवनेश्वर असेल, सनी इलेव्हन वर्से ए असेल, अर्थातच सोनेश्वर निवी ए असेल, या संघाने मात्र जबरदस्त कामगिरी त्यांची राहिली होती। परंतु कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर अर्थातच रामा मात्र यांचा संघ अर्थातच सनी इलेव्हन वर्से ए संघाने मात्र कालचा दिवस गाजवला, हे सुद्धा पाहिलं। आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सोनेश्वर निवी बी संघ जिंकलाय, सनी वर्से बी संघ हा सुद्धा जिंकलेला आहे।
आणि आता मात्र तिसरा सामना कोण जिंकणार याच्याकडे मात्र आपलं लक्ष असणार आहे. 1 धाव इथे मिळेल, धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला बिनबाद 20 अशी धावसंख्या आहे. जिथे आपण पाहतोय तर निवी आदिवासीवाडी संघ इथं मात्र बॅटिंग करते. सध्याच्या घडीला मात्र 1 चौकार आलाय, त्याच्यानंतर सिंगल डबल टिबलने मात्र धावा इथे बनवलेल्या आहेत. परंतु ते चालणार नाही, कारण कमीत कमी 40-50 धावा इथे अपेक्षित असेल प्रथम बॅटिंग करत असताना. कारण समोरच्या संघामध्ये चांगले बॅटर पाहायला मिळते. पुन्हा एकदा फटका फसला, चेंडू हवेमध्ये आहे आणि ते मात्र पकडलाय झेल आणि संपलाय. ज्ञानेश्वरचा खेळ, धक्का क्रमांक पहिला, डीजेला असेल संधी. सर्व दुसऱ्या मध्ये कालच्या दिवसामध्ये आपण रेकॉर्ड पाहिला तर ज्या बॅटरने विकी पाडगे यांनी 13 चेंडूमध्ये 50 धावा बनवल्या. त्यानंतर सूरज वटाडे याच्या बॅटमधून 3 षटकार आले, सिद्धेश पडवल याच्या बॅटमधून 3 चौकार पाहिले, तुषार कांबळे वरसे याच्या बॅटमधून 3 चौकार पाहिले, यश पाटील यांनी कालच्या दिवशी मेडन ओव्हर टाकली. त्यानंतर आपण पाहतो कालच्या दिवसामध्ये सर्वात जास्त धावा करणारा संघ ठरला होता गणराज इलम भुवनेश्वर, ज्यांनी 92 धावा बनवल्या होत्या 4 ओव्हरमध्ये. हे सुद्धा आपण पाहिलं होतं. आजच्या दिवसामध्ये सुद्धा पाहणार आहोत. त्रिदेव इलेव्हन ड्रॉ संघाला विनंती असेल आपण आपली प्लेइंग लिस्ट तयार करायची आहे. त्रिदेव इलेव्हन ड्रॉ संघ नेक्स्ट मॅच आहे आज. सर्व संघाला विनंती आहे मित्रांनो की आपल्याला फास्ट घ्यायचं आहे, कारण आज या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतो शुभम आपल्यावर मला 4था चेंडू घेऊन न्यू बॅटर आला. फुलटॉस चेंडू आता फुल टोल करायचा होता, फटक्या मात्र पहिल्याचा मिळायचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो मिड काउरिजनला जाईल, सिंगल इथे मिळेल आणि धावसंख्या 1 पुढे सरकेल. किसन आलाय आणि धावसंख्या 1 मिळेल. धावसंख्या 21 धावा मात्र इथं पाहायला मिळतात. या ओव्हरमधले 2 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडूचा खेळ झाला, 4 धावा आतापर्यंत शुभमने मात्र इथे खर्च केल्यात. नितीनच्या बॅटमधून 1 चौकार आला होता. फुलटॉस चेंडू आहे आणि इथे मात्र नक्कीच फुल टोल चेंडू हवाई सपार येतोय. 6 डीजे. मधून या 6 धावा तब्बल अर्धा डझन धावा मिळतील निवी आदिवासीवाडी या संघाला. धावसंख्या 27 आहे. या ओव्हर मधला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हो इथे मात्र गतीमध्ये फसवलंय, परंतु पुन्हा एकदा पंचांचा इशारा हा वाईट असेल. सिंगल मिळेल. धावसंख्या 28 आहे. या ओव्हरमधला 1 चेंडू शिल्लक आहे. या पूर्वार्धामध्ये 7 चेंडू शिल्लक आहेत. मी दोन्ही संघाला विनंती असेल की आपण टॉससाठी तयार राहायचे. त्रिदेव इलेव्हन रोहा आणि दीपेश इलेव्हन आदर्श नगर या दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉससाठी तयार राहायच्या. पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना आहे. पुण्यात हाफ टॅकर चेंडू आहे. चेंडूला आपण पाहतो तर हलक्या तरी चेंडू आपण थर्ड मॅन रिझर्व्हमध्ये पाहायला मिळेल. सिंगल मिळेल नितेशला आणि शतक क्रमांक इथे 3रा समाप्त होते. 18 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहत असताना 1 गडी बाद निवी आदिवासीवाडी संघाची 29 धावा सध्याच्या घडीला मात्र इथं पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. त्रिदेव इलेव्हन आणि दीपेश इलेव्हन आदर्श नगर नक्की दीपेश इलेव्हन आदर्श नगर इथे तयार आहे. त्रिदेव इलेव्हन रोहा संघाला विनंती असेल आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. लगेच आपण टॉस करणार आहोत, कारण आपण पाहतो तर 29 धावा इथे झाल्यात. जिथे आपण पाहतो नितीनच्या बॅटमधून 1 चौकार षटकार आलाय. सध्याच्या घड्यात त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि 29 बांधल्यात. थोडंसं आपण पाहतोय तर पाणी ब्रेक आहे तर जाऊया वेळ आहे तर आपण डीजे मास्टरकडे. लगेच आपण टॉच करत पहिल्या फेरीमधला शेवटचा अंतिम सामना आहे, आणि तिसरे मॅच आहे गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो शेवटचा पर्याय यश.
शेवटचा पर्याय बघा, पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 आल्या आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तब्बल 29 धावा या ओव्हरमध्ये खेळतो. बघा नितीन आहे 19 तो खेळतोय आणि त्याच्या बॅटमधून एक चौकार षटकार आलाय. इथे मात्र नक्कीच येतचा पहिला चेंडू पंचांनी पाहायला सांगितला की हा चेंडू मात्र वाईट असेल, सिंगल इथे मिळेल आणि धावसंख्या 30 आहे. ती मात्र प्रथम बॅटिंग करत असताना अर्थातच निवी आदिवासीवाडी या संघाची टॉस आल्यानंतर प्रत्येक चांगली टोटल शोधण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. ज्ञानेश्वरला त्याच्या बॅटमधून धावा आल्या होत्या, त्यात बल 6 तो बाद झाला. त्यानंतर आपण मध्ये किसन आला, त्याच्या बॅटमधून सिंगल आली आहे, परंतु नितीनच्या बॅटमधून सध्याच्या घडीला धावा येतात, एक चौकार एक षटकार आहे. 30 धावा झाल्यात, 6 चेंडू शिल्लक आहेत. याच्यानंतर लगेच आपण टॉस करणार आहोत. आदर्शनगर दीपेश 11 आदर्शनगर संघ इथे तयार आहे. इथे मात्र लो फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा 45 सांगले का हा सुद्धा वाईट असेल. पुन्हा एकदा इथे सिंगल मिळेल. धावसंख्या 31 आहे. 6 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. ग्रुप ग्रामपंचायत वर्षे आयोजित सरपंच चषक 2024 पर्व दुसऱ्यामध्ये आहोत. आज या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये बरेचसे आपण पाहते तर थोडंसं शांत वातावरण पाहायला मिळते, परंतु हाच वातावरण नंतर सुद्धा तापेल यात मात्र कोणतीही शंका नाही. कारण जशा मॅचेस येतील ना, हाफ टॅकर चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळते, परंतु पंचांचा इशारा इथून मात्र वॉर्निंग असेल यशला की याच्या पुढे चेंडू तुम्ही असं टाकू शकत नाही आणि टाकलं तर नक्की तुम्हाला दंड सुद्धा दिला जाईल. 5 चेंडू शिल्लक आहेत, धावसंख्या 31 आहे. अनिकेत डेकोरेटर्सवाला पॅन्डलकडे यायचा आपण. अनिकेत स्ट्राईकला नितीन आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा मला वाटते पंचांना हात खोलण्याची संधी जरूर आहे आणि पुन्हा एकदा हात खोलले गेलेत. धावसंख्या 32 आहे. यश जसं आलंय ना त्याच्या इथे आपण पाहतो मोफतमध्ये धावा सुद्धा येतात, कारण यशच्या ओव्हरमधला हा 3रा वाईट आहे आणि तर सध्याच्या घडीला राधा माधव भुवनेश्वर संघाला इथून परवडणार नाही, कारण समोरच्या संघाला सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. इथून धावा कमी खर्च करायचे आहेत हे सुद्धा त्यांना माहिती आहे. आणि या ओव्हरमध्ये अजून सुद्धा 5 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 32 मात्र इथे पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना एक साईडला आपण पाहतो नितेश खेळतोय, त्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आलाय आणि तो मात्र इथे प्रयत्न करतो की एक चांगली टोटल एक सुरक्षित धावा आपल्याला इथून बनवायचे आहेत. इथे मात्र चांगला फटका राहिला आहे, परंतु फटका पुन्हा एकदा फसला. चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे मात्र झेल सुटला आहे. सिंगल कंप्लीट केले, डबलला पलटलेत आणि डबल कंप्लीट केले, टिबलला पलटलेत आणि इथून नितेशने मात्र 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि धावसंख्या 3 निवाडेल. धावसंख्या 35 आहे. ती प्रथम बॅटिंग करत असताना या ओव्हरमध्ये अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. 40 धावा जर बनवत नक्कीच 10च्या सहसाने इथे गोलंदाजी करताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तो निवी आदिवासीवाडी हा संघ सुद्धा पाहायला मिळेल. आणि किसन याने जर षटकार मारला तर त्याला अमित चिपळूणकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपये दिले जातील. किसन याला बघा, किसनसाठी ही बक्षीस आहे. हाफ टायगर चेंडू होता, फटका जरूर आला आणि नक्कीच जसा 100 रुपये बक्षीस आला ना तसा षटकार सुद्धा आलाय. अमित मोदी साहेब यांच्याकडे 100 रुपये होते या षटकासाठी लागू झालेले आहेत. धावसंख्या 6 निवडेल. जाऊया डीजेकडे. धावसंख्या 1. चला, धावसंख्या 41 आहे. बघा, ज्या 40 धावांच्या शोधामध्ये होत्या त्या धावा तर आलेल्या आहेत आणि इथून आता येणाऱ्या धावा ह्या बोनसमध्ये असतील, कारण या ओव्हरचा अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक आहेत. थोडंसं मागलं शतक आहे यशचं मात्र इथून पाहायला मिळते. धावसंख्या 41 आहे. इथे मात्र फलंदाज बाद केला. 1 तुझी तर 1 माझी. धक्का क्रमांक 2 फलंदाज किसन बाद. डीजे यश साठी रामा नागटी साहेब यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. रामा नागटी साहेब यांच्याकडून. आणि खऱ्या अर्थाने राधा माधव म्हटलं तर रामा नागटी साहेब यांचा हा संघ आहे. त्यांची ते आपण बदर पंचायत एकच आहे, परंतु थोडासा कुठला तरी संघाला पाठिंबा असणं खूप गरजेचं आहे. कालच्या मध्ये सुद्धा आपण पाहिला, आज सुद्धा पाहायला मिळते. तुषार शिंदे साहेब थोडेसे नक्कीच निवी बी संघाचे असतील, निवी आदिवासीवाडी असलेले अमित मोहिते साहेब यांचे साईडचे गाव आहे, त्याच्यामुळे त्यांचा अमितजी चिपळूणकर साहेब यांचा हा संघ आहे, त्यांना पाठिंबा असेल. तसेच राम नागटी साहेब असतील, तुषार शिंदे साहेब यांचा सुद्धा नक्कीच पाठिंबा मला ते राधा माधव
या संघासोबत असेल. पाठिंबा असणं खूप गरजेचं आहे. या ओव्हरमध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. या पूर्वार्धामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. पिंटे आलाय बघा. 2 चेंडू शिल्लक आहेत. 41 झाल्यात. एखादा मोठा फटका आला तर इथून 47 बनतील आणि 47 एक चांगले टोटल बनू शकते. 2 चेंडू शिल्लक आहेत. पिंटे आलाय. चांगला फटका खेळला. चेंडू आपण पाहते तर ऑन रिझनला जाईल. सिंगल कंप्लीट केली आहे. डबलला पलटण्याचा प्रयत्न राहणार का पाहायचा आहे. परंतु इथून पाहायचं धावसंख्या 42 आहे. इथून जर षटकार आला तर 48 बनतील. चौकार आला तर 46 बनतील आणि एक चांगली टोटल अर्थातच बॅटिंग करण्यास संघासाठी मी म्हणून महत्त्वाची ठरेल. धावसंख्या 42 आहे. बघा शेवटचा चेंडू आहे. त्रिदेव इलोड संघ. चला आपण टॉससाठी या. त्रिदेव इलोड हा कारण आपण पाहिजे तर दुसऱ्या फेरीमधली सेकंड मॅच वर्से आणि नेव्ही बी यांच्यामध्ये असणार आहे. त्याच्यामुळे तिसऱ्या मॅचकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल. चांगला फटका राहिला. चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑफ रिजनला जातोय आणि चेंडू सरळ जाते सीमापार आणि हा नितेशच्या बॅटमधून येईल चौकार. धावसंख्या 46 आहे. प्रथम बॅटिंग करत असताना नेव्ही आदिवासीवाडी या संघाची आणि आता मात्र ते विजयासाठी राधा माधव या संघाला विजयासाठी 47 धावांची गरज आहे. टॉससाठी यायचं आहे. त्रिदेव इलोड रोहा संघाचा संघ नाही. त्रिदेव इलोड रोहा फास्ट यायचा आहे. मित्रांनो आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. मी अमितजी चिपळूणकर आणि राकेश बामुडे यांना विनंती करतो की आपण टॉच साठी जायचं आहे. अमितजी चिपळूणकर साहेब या आपल्या शुभ असते. आपण पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामन्याचा टॉच करणार आहोत. दोन्ही संघाला शुभेच्छा. बघा रोहा ग्रामीण मधील हे अर्थातच आपण पाहिलं तर त्रिदेव रोहा संघ हा रोहा ग्रामीण मधील आणि दहावीर असोसिएशन मधील अर्थातच दीपेश 11 आदर्श नगर संघ आहे आणि इथे मात्र समोर समोर त्यांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल या चषकांच्या माध्यमातून. दोन्ही संघांना शुभेच्छा असेल. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. जशी काल आपण मॅच पाहिली सोनेश्वर नेव्ही आणि गंधराज 11 तशीच मॅच इथे सुद्धा पाहायला मिळेल. जशी मॅच वर्ष टॉस होते 4 ओव्हरची मॅच आहे आणि कॉल जिंकलाय. चला पुन्हा घेऊया. टॉस घेऊया. ओके काय हरकत नाही. कॉल आहे आणि टॉस जिंकलाय आदर्श नगर. दीपेश 11 या संघाने टॉस जिंकलाय. फोटो घ्या आणि आपली लिस्ट सुद्धा पाठवायची दोन्ही संघाचे संघ नायकाने. टॉस जिंकलाय दीपेश 11 आदर्श नगर संघाने टॉस जिंकलाय आणि तर विजयासाठी आपण पाहिजे राधा माधव या संघाला अर्थात 47 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. इथे आपण पाहिजे तर रामानागटी साहेब यांच्या संघाकडे समोर मात्र 47 धावांचा आव्हान ठेवलाय तो नेव्ही आदिवासीवाडी या संघाने. एक चांगली टोटल राहिली आहे प्रथम बॅटिंग करत असताना आणि आपण पाहिलं तर जिथे 26 धावांची केली ती नितेशने आपण पाहिले होते. नितेश वाघमारे यांनी तब्बल 26 धावांची केली त्यासाठी आपण पाहिजे तब्बल त्यांनी अकरा चेंडू आणि 26 धावांची एक जबरदस्त केली झाली. नॉट आउट तो मात्र गेलाय आणि मैदान संघासाठी मात्र आपण पाहतो 4 धावा तो घेऊन गेला. 46 बांधल्या. 47चा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतो शुभम आणि त्याचा साथीदार आपण पाहतो तर अभिषेक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बघा 24 चेंडू 47 धावांची गरज आहे. एक साईडला आपण पाहतो तर अमितजी चिपळूणकर साहेब यांचा संघ होता मात्र चांगली बॅटिंग केली आहे. 46 त्यांनी बनवल्या. 47 धावांचं आव्हान ठेवलंय आणि आता मात्र ते गोलंदाजीसाठी तयार झाले. तर बॅटिंगसाठी आपण पाहिजे रामानागटी साहेब यांचा संघ बॅटिंगसाठी सज्ज झालाय. गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय तर रवी आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर रवी आलाय. रवीला पहिलीच ओव्हर मात्र दिली आहे. बघा सुरुवात चांगली करावी लागेल कारण समोरच्या संघाचा आपण पाहतो चांगला दबदबा राहिला. अर्थात दहावीर असोसिएशन
दहावीर असोसिएशनमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल, दहावीर असोसिएशनमध्ये त्यांचा इथे मात्र चांगला फटका, पहिला चेंडू आपण पाहिजे डीप कव्हरला केला, सिंगलने मात्र इथे शुभमने सुरुवात केली आहे आणि सिंगलने इथे आपला अकाउंट सुद्धा ओपन केला आहे, तो राधा माधव भुवनेश्वर या संघाने. पहिल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ग्रुप ग्रामपंचायत वर्षी आयोजित सरपंच चषक 2024 पर्व दुसऱ्यामध्ये आहोत आणि पहिल्या फेरीमध्ये तिसरी मॅच आपल्या समोर आहे, जिथे टॉस जिंकला. अर्थातच राधा माधव भुवनेश्वर संघाने प्रथम फिल्डिंग केली, 46 वर रोखले, 47 बनवायचे आहेत. सुरुवात मात्र सिंगलने शुभमने केली आहे, गोलंदाजी ट्राय करण्यामध्ये रवी आहे, इथून मात्र विकेट त्यांना सुद्धा घ्यावी लागतील ही मॅच जर बनवायची असेल तर. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा पाहिलं तर इथे मात्र हा डॉट चेंडू असेल. आता मात्र 22 चेंडू शिल्लक आहे, 46ची गरज इथून मात्र आहे ती राधा माधव भुवनेश्वर या संघाला, कारण दोन चेंडूचा खेळ झाला आहे आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती मात्र इथून तर पुन्हा त्या गोलंदाजीवर रवी आहे, जिथे आपला ओव्हर मधला तिसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय. इथे मात्र पुण्याचा चांगला चेंडू आहे, इथे मात्र सिंगल घ्यायचा प्रयत्न केला अभिषेकने आणि पूर्ण सुद्धा धाव कंप्लीट केली आहे. धावसंख्या 1 नी वाढेल, धावसंख्या सध्याच्या घडीला मात्र 3 चेंडू बिनबाद 2 अशी धावसंख्या आहे. आणि अर्थातच टॉस जिंकल्यानंतर दीपेश 11 आदर्श नगर संघाने प्रथम फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय, म्हणजे त्रिदेव 11 रॉस संघाला इथून बॅटिंग करायची आहे, दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. तीन चेंडूचा खेळ झालाय आणि चौथा चेंडू आहे. इथे मात्र पाहायचं पंचांना पुण्यात हात खोलण्याची संधी आहे, पंचांचा इशारा वाईट आहे, एक धाव मात्र इथे घेतली जाईल. धावसंख्या सध्याच्या घडीला 3 अशी धावसंख्या ती जिथे मात्र 47 धावांचा पाठलाग करत असताना इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल ती निवी आदिवासी या संघाला, कारण इथून 47 धावा रोखायच्या आहेत. जर तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये जायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल, पण तेवढी चांगली बॅटिंग सुद्धा करावी लागेल. पुन्हा एकदा फटका फसलाय, शुभमचा फटका फसलाय, पकडलाय झेल, संपलाय शुभमचा खेळ. धक्का क्रमांक पहिला डीजे. बघा शुभम बाद झालाय, शुभमने आपल्यामध्ये 2 चेंडू सामना केला, सिंगल केला, तो बाद झाला. इथून मात्र आता पूर्णपणे जबाबदारी असेल ती सूरज कोहलीवर, कारण इथून 20 चेंडू 44 धावांची गरज आहे. राधा माधव भुवनेश्वर या संघाला 20 चेंडू 44ची गरज. धावसंख्या सध्याच्या घडीला 3 आणि एक मोठा फटका अर्थात बसलाय, मी म्हणेन गोल्डन विकेट आहे ती निवी आदिवासी या संघासाठी, कारण शुभम हातकंकर इथून खेळणं खूप गरजेचं होतं, परंतु आपण पाहते तर सध्याच्या घडीला तो सोस्त्यात बाद झालाय आणि गोल्डन विकेट ठरली आहे ती अर्थातच गोलंदाजी करणार संघासाठी. या ओव्हरमध्ये 2 चेंडू शिल्लक आहे, धावसंख्या 3 आहे. पुण्यात हाफ टँकर चेंडू होता आणि इथे मात्र हा चेंडू सुद्धा डॉट असेल. या ओव्हरमधला शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. बघा आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय, रवी गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळते आणि अवघ्या 3 धावा खर्च केल्यात आणि महत्वाचा फलंदाज शुभम हातकंकरला त्यांनी मात्र इथून परतवलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे या ओव्हरमधला. इथे मात्र चांगला फटका आहे, फटका पुन्हा एकदा फसलाय, पाहूया शतशतीय जरूर आहे आणि इथे मात्र पकडलाय झेल, संपलाय सूरज कोहलीचा खेळ. धक्का क्रमांक दुसरा डीजे. अर्थातच अमितजी चिपळूणकर साहेब यांचा संघ सध्याच्या घडीला मी म्हणेन फ्रंट फूटला आहे आणि अर्थातच रामा नागटी साहेब यांचा संघ थोडासा मी म्हणेन बॅकफूटला आहे, कारण 18 चेंडू 44ची गरज आहे आणि सातत्याने आम्ही सांगतो की सरडा राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदलल हे सांगता येत नाही. आता मात्र इथं पाहायचं रंग कोण बदलणार, कारण आपण मध्ये शुभम बाद झालाय, कोहली सुद्धा सूरज कोहली सुद्धा बाद झालाय. आता मात्र पूर्णपणे डावाला सावरावं लागेल, जिथे 18 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. आता मात्र पाहायचं इथून आता मात्र बॅटर अभिषेक आणि त्याला साथ देईल दोन्ही बॅटर.
विशाल आलाय बघा. विशाल आणि अभिषेकला इथून डावाला सावरावा लागेल, कारण मागच्या मॅचमध्ये मागच्या आपण जर पाहिलं तर सामन्यामध्ये नितेश शास्त्री यांनी पूर्णपणे डावाला सावरला होता. तब्बल 11 चेंडूचा त्यांनी सामना केला, 26 धावा त्यांनी आपल्या संघासाठी जोडल्या गेल्या हे सुद्धा पाहिलं होतं. परंतु इथे सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर मात्र 3 धावा खर्च केल्या आणि महत्त्वाचे 2 फलंदाज, परंतु ती अर्थातच राधा माधव संघाची A1 जोडी आहे ती मात्र बाद केली आहे. कारण शुभम आणि सूरज ही जोडी अशी आहे की ते कधी जर चालले तर 80 आणि 90 धावा बनवण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे, परंतु सध्याच्या घडीला ते बाद झालेत पूर्णपणे. आता अभिषेक आणि विशालवर नजर असेल. गोलंदाजी ट्रॅकवर येते तो गोलंदाज नितेश येते, ज्याच्या बॅटमधून तब्बल 26 धावा आल्या होत्या. 18 चेंडू 44ची गरज आहे. हो, चांगला फटका राहिला आहे आणि इथे मात्र अभिषेकच्या बॅटमधून दे धक्का आणि घे एक चक्का. नितीनच्या आगेस हा येतो षटकार. डीजे आला ना, तसा अभिषेकने जाणून सांगितलंय की मी मैदानाच्या आतमध्ये आहे, जाणून करून दिले. फटका पुढे एकदा फसला, चेंडू हवेमध्ये आहे आणि पकडलाय झेल. संपलाय अभिषेकचा खेळ. धक्का क्रमांक 3. एक तुझी तर एक मधून आणि त्याच अभिषेकला पुन्हा एकदा आपल्या जाल्यामध्ये बसवलाय. इथे मात्र पाहिजे तर 3 धक्के बसले. धावसंख्या 9 अशी आहे, परंतु इथे आतापर्यंत बॅटर बाद झाले तब्बल 3 बाद झालेत. 3 गडी बाद झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेश येतोय. उमेश आणि विशाल ही जोडी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल राधा माधव भुवनेश्वर या संघाकडून. आणि 6 आले धावा पुन्हा एकदा खुलल्या होत्या. 9 वर आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. आता मात्र 16 चेंडू आणि इथून 38ची गरज आहे. 16 चेंडू 38ची गरज आहे. उमेश आपल्याला सध्याच्या घडीला स्ट्राईकला पाहायला मिळेल. विशाल नॉन स्ट्राईकला आहे. गोलंदाजीवर आपण पाहतो तर नितीन वाघमारे आपल्याला पाहायला मिळते, ज्याने पहिल्या चेंडूवर अर्थातच 6 धावा खाल्ल्या, परंतु कमबॅक सुद्धा केलाय. ज्या अभिषेकने 6 धावा त्याच्या अगेन्स्ट केल्या होत्या त्याला मात्र बाद केला. नितीनचा पुढचा चेंडू हाफ टॅकर चेंडू आहे. पुण्याचा शॉर्टम बॉल होता, पटका चांगला राहिला आहे आणि चेंडू पुण्यात आपण पाहते तर काऊ रिजनला जाणे ते अडेल. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या धावसंख्या दुहेरीमध्ये पाहायला मिळेल आणि धावसंख्या 10 अशी पाहायला मिळते. 15 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. ती विजयासाठी राधा माधव भुवनेश्वर या संघाला. इथून सिंगल डबलने सध्याच्या घडीला काम जरूर चालेल, परंतु एखादा चौकार आणि एखादा षटकार सुद्धा इथून शोधावा लागेल विशाल आणि उमेशाला जर ही मॅच जिंकायची असेल तर. कारण 15 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून 37ची गरज आहे. आपण पाहत आहोत तर सरपंच चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहते पर्व दुसऱ्यामध्ये पण आहोत आणि आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामधली ही आपल्याला तिसरी मॅच पाहायला मिळते. एक सिंगल मिळेल. धावसंख्या सिंगलने पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 11 ही मात्र पाहायला मिळते. 14 चेंडू शिल्लक आहे. 36ची गरज आहे. या ओव्हरमध्ये 2 चेंडू शिल्लक आहे. बघा सुरुवात चांगली झाली नव्हती, पहिल्या 6 आल्या होत्या, परंतु सुरुवात पुण्याचा दुसऱ्या चेंडू चांगली केली आहे ती नितीन निकरने. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये त्याने 8 धावा खर्च केल्यात. 14 चेंडू 36ची गरज आहे ती राधा माधव भुवनेश्वर संघाला. हो, पुन्हा एकदा मोठा फटका. माझा प्रयत्न जरूर केला होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही, परंतु इथे परतावा लागेल. एक चोटी धाव घ्यायचा प्रयत्न होता आणि इथून मात्र उमेशला परतावा लागेल. नाही आहेत. हात मात्र प्रयत्न आता गोलंदाजी करण्याचा संघाचा आहे आणि इथून मात्र आता थोडंसं मी म्हणेन बॅकफुटवर आहे, पण इथून फ्रंट फुटला यावं लागेल. ड्रायव्हिंग शूटवर यावं लागेल तर राधा माधव संघाला, कारण या ओव्हरचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि 13 चेंडू 36ची गरज आहे. या ओव्हरमधला शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. इथून मात्र पाहायचं तर विशालची रणनीती काय असेल, कारण आपण पाहतोय तर मनीष नॉन स्ट्राईकला सध्याच्या घडीला. या ओव्हरमधला शेवटचा अंतिम चेंडू आहे.
हाफ टॅकर चेंडू आहे, शॉर्टम बुल करत होता परंतु पायाचा बॅट आणि चेंडूचा संपर्क झालाय काय? नक्कीच संपर्क झालाय आणि हा येईल नशिबाचा चौकार. विशालच्या बॅटमधून 4 डीजे. पंधरा बांधल्यात परंतु इथून काम संपलेलं नाही. 12 चेंडू आणि 32ची गरज आहे. पर ओव्हरमध्ये तुम्हाला इथून 16 धावा खर्च करायचे आहेत. म्हणजे पर ओव्हरमध्ये तुम्हाला 2 षटकार, सिंगल डबल, त्यानंतर 4 चौकार इथून मात्र शोधावत लागतील. आणि गोलंदाज आलाय अशोक आलाय आणि हे 6 चेंडू निर्णायक आहेत. बघा प्रदीप सर, हे 6 चेंडू इथून सांगतील की मॅच कोणत्या दिशेने जाईल. कारण 12 चेंडू 32ची गरज आहे. इथून 16-17 धावा आल्या या ओव्हरमध्ये तरी मॅच पुन्हा एकदा ऑन राहील. आणि इथून जर कमी धावा खर्च केला तरी मॅच सध्याच्या घडीला गोलंदाजी संघाकडे जाईल. इथे मात्र पुण्याला फटका फासलाय, मनीषचा फटका आहे आणि इथे मात्र जेल सुटलाय. मनीषला जीवनदान आहे. बघूया ही कॅच आहे का, येणारा वेळच चांगली ही मॅच होती. 1 धाव मिळेल, धावसंख्या 16 आहे. आता मात्र 31 धावांची गरज आहे 11 चेंडूमध्ये. बघा विशालला मगाशी 4 धावा मिळाल्या होत्या, नशिबाचा चौकार त्याला पाहायला मिळाला. 4 धावांना मात्र तिथून थोडासा आकार दिला गेला आणि इथून मात्र पाहायचं 11 चेंडू 31ची गरज आहे. हाफ टॅकर चेंडू आहे, चांगला फटकारा चेंडू आपण मध्ये डीप कव्हरला पाहायला चेंडू 1 2 3 आणि मात्र चांगली फिल्डिंग राहिली आहे. तोपर्यंत मात्र इथे विशालला 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि तिसऱ्याला पलटण्याचा प्रयत्न होता आणि या 2 धावा, धावसंख्या 2 वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 18ची धावसंख्या पाहायला मिळते, जिथे 10 चेंडू 29 धावांची गरज आहे राधामाधव भुवनेश्वर संघाला. ग्रुप ग्रामपंचायत वर्षे आयोजित सरपंच चषक 2024 पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतो तर तिसरी मॅच आपल्या समोर जिथे 46 बनवल्यात आणि 47चा पाठलाग केला जाते. सध्याच्या घडीला 18 बांधल्यात आणि इथून 29 बनवायचे आहेत. हो, इथे मात्र चांगला चेंडू राहिला अशोक याचा आणि आता मात्र थोडंसं मॅच आपल्या बाजूने बनवण्याचा प्रयत्न राहिलाय गोलंदाजी करण्यास संघाचा. कारण या ओव्हरमधले 3 चेंडू शिल्लक आहेत, 9 चेंडू 29ची गरज आहे. राधामाधव भुवनेश्वर आणि निवी आदिवासीवाडी यांच्यामध्ये हा सामना आपण पाहताय. निवी आदिवासीवाडीच्या संघाने तब्बल 46 बनवल्या, 47चा पाठलाग परंतु जिथे सूरज असेल, शुभम असेल आणि त्यानंतर अभिषेकला आपण पाहिलं, अभिषेकच्या बॅटमधून नक्कीच षटकार आला परंतु शुभम आणि सूरज बाद झाल्यानंतर पूर्णपणे. इथे मात्र विशालच्या बॅटमधून एक चांगला फटका आलाय आणि चेंडू जातोय सरळ 6 धावा, दे धक्का आणि विशालच्या बॅटमधून घे चक्का. डीजे आत्मविश्वास जरूर वाढेल, संघाचा सुद्धा आत्मविश्वास वाढेल आणि आमचे रामा नागटी साहेब यांचा सुद्धा आत्मविश्वास वाढेल. कारण धावसंख्या 24 आहे, 8 चेंडू 23ची गरज आहे. बघा एखादा मोठा फटका आला तरी मॅच बॅटिंग करण्यास संघाच्या बाजूने पारडं जड होईल. एखादा डॉट चेंडू नक्कीच गोलंदाजी करण्यास संघाच्या पारडं बाजूला जड पारडं होईल. आणि पुन्हा एकदा चांगला फटका आला आणि पुन्हा एकदा चेंडू मिड विकेटवरून विशालच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार, हवाईचा बार षटकार. तर एखाद्या गोलंदाजाला चॅलेंज द्यायचा होता आणि विशालने या गोलंदाजाला मात्र मी म्हणेन रिमांडमध्ये घेतलाय. कारण लगातारचे 2 षटकार आले. बघा कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सूरज वाटाण्याच्या नावावर षटकारांची हॅट्रिक आहे आणि आता मात्र विशाल बनवणार का. कारण जिथे आपण पाहिलं या 2 मोठ्या फटक्याने या मॅचला कलाटणी दिलेली आहे. धावसंख्या 30 आहे म्हणजे 7 चेंडू 17ची गरज आहे. इथे एखादा मोठा फटका आला तर या मॅचचं पूर्णपणे चित्र सुद्धा बदलेल. इथे मात्र चांगला फटकाला चेंडू आपण पाहतो ऑन रिझनला केला गेला चेंडू आपण पाहतो तर ऑन ऑफ मध्ये पाहायला मिळेल, सिंगल मिळेल आणि सिंगलच्या जोरावर आपण पाहतो 1 धाव मिळेल. धावसंख्या 31 झालेली आहे. आता मात्र 6 चेंडू आणि 16ची गरज आहे विजयासाठी ती राधामाधव भुवनेश्वर या संघाला. 6 चेंडू 16ची गरज आहे, धावसंख्या 31 आहे. याच्यानंतर मॅच आपण मारणार आहोत अर्थात त्रिदेव 11 रोहा आणि दीपेश 11 आदर्श नगर या संघाने टॉस जिंकलाय. प्रथम फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. तर आता मात्र पाहणार आहोत जिथे
6 चेंडू 16ची गरज आहे बघा. पहिल्या ओव्हरमध्ये 3 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 आल्या. तर अशोक जसा गोलंदाज आला तसा आपण पाहतो विशालच्या बॅटमधून 2 षटकार आले आणि तब्बल या ओव्हरमध्ये 16 धावा खर्च केल्यात. आता मात्र 16 चेंडू 6 चेंडू आणि 16ची गरज आहे बघा. 32ची सरासरी होती, या ओव्हरमध्ये प्रदीप 16 आलेत, परंतु इथून 16 बनवायचे. आता असा कोणता गोलंदाज आहे तो आता जर निवी आदिवासीवाडी सांगायला तो इथून 16 धावा रोकेल आणि इथून पाहायचं विशालची बॅट घ्यायचं. थोडंसं वेळ आहे, इथून मात्र पाण्याची ताण तर भागली जाईल, परंतु या धावांची ताण भागली जाणार का हे आपण पाहूया. थोडंसं वेळ आहे, तर जाऊया पुन्हा एकदा डीजे मास्टरकडे. चिपळूणकर साहेब यांच्या संघासाठी अजून प्रत्येक षटकासाठी आपण पाहते रामन नागटी साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 500 रुपये आहेत. इथे मात्र 6 चेंडू आणि 16ची गरज आहे. आता मात्र ही मॅच कोण जिंकणार? एक साईडला रामन नागटी साहेब यांचा संघ अर्थातच जेथे 16ची गरज आहे आणि एक साईडला अमितजी चिपळूणकर साहेब यांच्याकडे मात्र 16 धावा इथून वाचवायचे आहेत. गोलंदाज आहे तो मात्र पाहायचा इथून गोलंदाज येते रोशन बघा. रोशनच्या हातामध्ये पूर्णपणे भविष्य आहे, तो अर्थातच निवी आदिवासीवाडी संघाचा. आणि एक साईडला आपण ते भविष्य आहे तो विशाल, ज्याच्या बॅटमधून सध्याच्या घडीला धावा आल्यात. कारण आपण पाहिजे 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहायला गेला. इथून मात्र पाहायच्या पहिल्या 2 चेंडूमध्ये या मॅचचं पूर्णपणे चित्र बदलेल रोशन. हो, इथे मात्र खराब चेंडू नक्कीच होता, पंचांचा इशारा नो आहे आणि सध्याच्या घडीला ही चुकी जमणार नाही आहे. नो +1 अशा या 2 धावा आणि पुढचा चेंडू फ्रीड असेल. आणि आता मात्र इथे 6 चेंडू 14ची गरज आहे. इथे मात्र थोडंसं का होईना म्हणजे रामाजी नागटी साहेब यांच्यावर थोडंसं स्माइल पाहायला मिळते, कारण फ्रीचा चेंडू आहे आणि 2 धावा मोफतमध्ये सुद्धा आल्यात. आता मात्र 6 चेंडू 14ची गरज आहे. आता मात्र मनीष सध्याच्या घडीला स्ट्राईक आहे बघा. एक जमियाची बाजू आहे गोलंदाजसाठी सुद्धा, कारण मनीष स्ट्राईकला, विशाल नॉन स्ट्राईकला आहे. हो, इथे मात्र मनीषने फुलटा फ्रीचा चेंडू आहे. इथे मात्र विकेट गृहीत धरली जाणार नाही, सिंगल मिळले आणि इथे मात्र सिंगलवर समाधान सुद्धा मानावं लागेल. आता मात्र 5 चेंडू 13ची गरज आहे. 5 चेंडू आणि 13ची गरज आहे बघा. कालच्या दिवसामध्ये सुद्धा इतिहास आहे, ज्यांनी गोलंदाजी करत असताना 6 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या नव्हत्या. इथून मात्र 5 चेंडू आणि 13ची गरज आहे. सध्याच्या घडीला इथून जर एखादा डॉट चेंडू काढला ना तर ही मॅच पुन्हा एकदा गोलंदाजी करणं संघाच्या बाजूने बनेल सुद्धा. डॉट चेंडू येणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला. इथून पुण्याला चांगला फटका राहिला विशालचा, सिंगल घेतली आहे, डबलला पुन्हा एकदा पलटणार का हे सुद्धा पाहावं लागेल. 4 चेंडू 12ची गरज आहे. प्रथम बॅटिंग करत असताना मात्र 2 विकेट गेल्या होत्या आणि इथून मात्र पाठलाग करत असताना 4 विकेट गेल्यात, म्हणजे 4 चेंडू आणि 12 धावा इथून कंपल्सरी करायचे आहेत राधामाधव भुवनेश्वर संघाला. कारण आपण पाहतो तर सामना टाळता प्रथम विकेटचा विचार केला जाईल, विकेट सेम असेल तर टॉसचा विचार केला जाईल. प्रथम बॅटिंग करत असताना अवघ्या 2 विकेट गेल्या होत्या आणि द्वितीय बॅटिंग करत असताना 4 विकेट गेल्यात. त्याच्यामुळे ही मॅच शेवटपर्यंत जाणार. ही मॅच कोण जिंकणार हे सांगणं सध्याच्या घडीला थोडंसं अवघड आहे. आणि इथे मात्र हा ना एकाच ट्रॅकवर 2 गाड्या येत आहेत, ऍक्सिडेंट तर होणारच आणि बाद झालाय तो विशाल झालाय. भाऊया ही मॅच पुन्हा एकदा ऑन होणार का? काय 11ची गरज आहे. जीव मॅच असं वाटलं होतं की सहजपणे इथून आता राधामाधव भुवनेश्वर संघ जिंकेल असं वाटलं होतं. तिथे मात्र आपण पाहते विशाल बाद झालाय. आता मात्र 3 चेंडू 11ची गरज आहे. इथून एखादा चौकार एखादा षटकार या जर चेंडू आला तरी मॅच ऑन होईल आणि जर इथून एखाद डॉट चेंडू आला तर या मॅचची हवा सुद्धा निघून जाईल. हे सुद्धा तेवढेच खरं आहे. 3 चेंडू 11ची गरज आहे. न्यू बॅट्समन
यश आलाय. बघा हा चेंडू निर्णायक आहे दोन्ही संघासाठी. इथून जर डॉट चेंडू निघाल तर नक्कीच, कारण इथून कंपल्सरी चेसिंग आहे, कारण बरेचसे विकेट राधामाधव संघाच्या गेलेले आहेत आणि इथून मात्र आता 3 चेंडू 11ची गरज आहे. ओ इथे मात्र मी म्हटलं होतं या चेंडूवर मोठा आणि या चेंडूवर येतोय हवाईचा बार, सिक्सर. 6-6-6. पाहिजे होत्या 6 तर आल्या, 2 मध्ये 5 कंपल्सरी बनवायचे आहेत, परंतु मॅच संपलेला नाही आहे. एखादा डॉट चेंडू या मॅच मध्ये पुण्याचा शिरकस करेल. गोलंदाजी करणारा संघ. हो इथे मात्र फटका खेळलाय, फटका फसलाय. बघा एक तुझी तर एक माझी आणि पुन्हा एकदा या मॅचचं रिजन होणार आहे. एक चेंडू 5ची गरज आहे. मधला डायलॉग अर्थातच करावा लागेल. हुकला तर चुकला आणि ठोकला तर जिंकला. सो सोनार की एक लोहार की. आता मात्र पाहायचं आहे, कारण एक चेंडू 5ची गरज आहे, परंतु इथून 4 जमणार नाहीयेत, कारण तुम्हाला कंपल्सरी चेसिंग करायची आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. किरण आलाय. बघा उम्मीद तर घेऊन आलाय. किरण मैदानाच्या आतमध्ये येते. जो फटका यशने केला होता ना तो फटका किरणला खेळावा लागेल. खाईन तर फटक्यांशी, नाहीतर राहीन उपाशी. इरादे स्पष्ट करावे लागेल. पूर्णपणे भविष्य किरणच्या हातामध्ये आहे. अर्थातच राम नागटी साहेब खुश होणार की अमित चिपळूणकर साहेब खुश होणार या चेंडूवर या पाहायला मिळेल. एक चेंडू 5ची गरज आहे. हुकला तर चुकला आणि ठोकला तर जिंकला. कोण ठोकणार आणि कोण रोखणार. बघा एक साईडला रोशन आहे तर दुसऱ्या साईडला किरण आहे आणि हा किरण नक्कीच आता मात्र पाहिजे आपल्या संघाला इथे विजय मिळवून देणार काही सुद्धा पाहावा लागेल. काय मॅच राहिली आहे. चला जरा फास्ट घ्यायचा विनंती असेल, कारण आपल्याकडे वेळ जेवढा वाचवते तेवढा आपल्याला वाचवायचं आहे, कारण या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे. एक चेंडू 5ची गरज आहे आणि इथून मात्र पाहायचं आहे किरणवर पूर्णपणे जबाबदारी आहे. आपल्या संघाला इथून विजय करून द्यायचा आहे. जो विश्वास आहे रामनागटी साहेब यांना तो मात्र इथून विश्वास त्यांना पडला, पण तेवढाच विश्वास अमितजी चिपळूणकर साहेब यांचा सुद्धा आहे रोशनवर. एक चेंडू 5ची गरज आहे. हो इथे मात्र नक्कीच आपण पाहतो चांगला फटका राहिलाय, परंतु इथे विजयी फटका मिळणार. त्याचप्रमाणे आपण पाहतो इथे जिंकतोय तो अर्थातच निवी आदिवासीवाडी संघ इथे विजय होते. अर्थातच अमितजी चिपळूणकर साहेब यांचा संघ इथे विजय झालाय. विजय संघाचे अभिनंदन, तसेच हरलेल्या संघाचे सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि या आणि